सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये बऱ्याच मुलांनी टेलिग्रामवर मला असे स्क्रीनशॉट शेअर केलेले आहे आणि व्हॉट्सअपवर पण शेअर केलेले आहे की सर आम्हाला अशा पद्धतीने जे मेसेज आहे मेरिट नंबरचे हे मेसेज आलेले आहे. त्या मेरिट नंबरचं काय करायचं आहे किंवा हा त्यांनी कशासाठी पाठवलेला आहे आणि अशा मुलांचे पण मेसेज आलेले आहे की आम्हाला जो मेरिट नंबर आहे याचा मेसेजच आलेला नाही, तो मेरिट नंबर कसा बघायचा. तर ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये काय करू एकत्रित समजून घेऊ आणि पुढची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती पण आपण एका मिनिटात काय करू समजून घेऊ. बघा आता ज्या मुलांना असा मेसेज आलेला आहे त्यांनी काय करायचं आणि ज्यांना नाही आला त्यांनी कसं चेक करायचं ते पण तुम्हाला एका मिनिटात सांगून देतो. मेसेज काय आहे पहिले ते समजून घेऊ. काय डिअर संदेश 32 किंवा जे काय असेल तुमचं नाव असेल इथे नाव येणार आहे आणि तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे ऍडमिशनच्या वेळेचा तो रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि पुढे त्यांनी काय म्हटलंय प्रोव्हिजनल मेरिट नंबर 162418 162418 हा त्याचा प्रोव्हिजनल मेरिट नंबर आहे. त्यानंतर पुढे असं म्हटलंय त्यांनी लगेचच दुसरा मेसेज आलेला आहे आणि पुढे असं म्हटलंय की स्टेट जनरल मेरिट नंबर इज 162422 162422. तर सध्या तुम्हाला SMS चं काहीच करायचं नाही. हा मेसेज तुम्हाला कशासाठी दिलेला आहे की जेवढे पण आता पूर्ण महाराष्ट्रात किंवा नाशिकमध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये किंवा ट्रेड वाईज आता त्यांनी एक ऑप्शन पण ऍड केलंय ट्रेड वाईज जेवढे मुलं आहे त्या मुलांमध्ये तुमचा नंबर कितवा आहे. म्हणजे समजा आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये इथं त्यांनी काय म्हटलंय युअर प्रोव्हिजनल मेरिट नंबर किंवा जनरल मेरिट नंबर स्टेट लेवल स्टेट लेवल म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा जो आता हा जो मुलगा आहे याचा मेरिट नंबर किती आहे 1,62,422. म्हणजे समजा पूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 लाख मुलांनी फॉर्म भरला असेल समजा 2 लाख मुलांनी फॉर्म भरला त्यातला याचा नंबर किती आहे तर 1,62,422. हे फक्त तुम्हाला माहितीसाठी की तुम्ही ऍक्च्युअल ऍडमिशन पासून किती लांब आहे किंवा या मुलांमध्ये तुमचा रँक काय. तर ज्या मुलांना हा मेसेज आलेला आहे त्यांनी हे लक्षात राहू द्या. याच्यावरून फक्त आपल्याला एक अंदाज येतो की या मुलांना एवढं कॉम्पिटिशन मध्ये आपला नंबर किती लांब आहे किती जवळ आहे. ज्यांना हा SMS आला नाही त्यांनी तर मेरिट नंबर कसा बघायचा आहे आणि पुढची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ही कशी करायची आहे ते पण आपण समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता सर्वात पहिले जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे जी मी तुम्हाला नेहमी सांगतो आणि याची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर आपली ऑफिशियल वेबसाईट आहे एक मिनिट हा. तर DVT ऍडमिशन ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. तर या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉग इन करायची. लॉग इन करण्यासाठी इथं काय म्हटलंय त्यांनी कॅन्डिडेट लॉग इन बघा वरती यावर टिक करायचं. कॅन्डिडेट लॉग इनवर टिक केल्यानंतर 2 नंबरचं रजिस्टर कॅन्डिडेट ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन तुमचं केलेलं आहे. हा तर रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटवर टिक करायचं. इथं तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा रजिस्ट्रेशन नंबर काय करायचा पुट करायचा. रजिस्ट्रेशन नंबर आणि खाली काय टाकायचं आहे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. रजिस्टर नंबर जो काय असेल 202506 वगैरे वगैरे. ज्या मुलांकडे रजिस्ट्रेशन नंबर पण नसेल त्यांनी काय करायचं तुमचा जो टेक्स्ट मेसेज आहे साधे जे मेसेज आहे हे मेसेज ओपन करायचं त्यावर DVET नावाने सर्च करायचा. कशाने DVET नावाने त्या मोबाईल नंबर कोणता जो तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर दिलाय म्हणजे ऍडमिशन करताना जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरच SMS आलेला असेल. DVET सर्च केल्यानंतर तो मेसेज ओपन केला त्याच्यावर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा जो पासवर्ड आहे हे दोघं पण गोष्टी भेटून जातील. तर इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकल्यानंतर इथं जो त्यांनी कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा आपल्याला पुट करायचा आहे. कॅप्चा मध्ये दिलेलं आहे DJVM ते काय अक्षर असतील ते अक्षर पुट करायचे आणि काय करायचं लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल ओपन होऊन जाईल. त्या प्रोफाईल मध्ये तुम्हाला काय काय बघायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तुमची प्रोफाईल दिसेल. ही प्रोफाईल दिसल्यानंतर इथं वरती काय म्हटलंय त्यांनी बघा ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज थोडंसं मोठं करूया पाहिजे तर इथं काय म्हटलंय त्यांनी ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज. त्या ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज मध्ये त्याच्यावर टिक केल्यानंतर या ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज वर इथे टिक केल्यानंतर खाली त्यांनी काय म्हटलेलं आहे ऍप्लिकेशन मेरिट अँड ऍडमिशन स्टेटस. जर तुमचा ऍडमिशन झालं असेल नंबर लागला असेल किंवा कोणत्या कॉलेजला कोणत्या ट्रेडला नंबर लागला किंवा तुमचा मेरिट नंबर काय आहे हे सर्व जर तुम्हाला बघायचं असेल तर यावर काय करायचं टिक करायचं. किती नंबरचा ऑप्शन आहे 1 2 3 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे. तर इथं तुम्हाला तुमचा जो मेरिट नंबर आहे हा मेरिट नंबर पण समजून जाईल. त्यानंतर आता सध्या आपण जे तुमची पहिली लिस्ट लागणार आहे 7 जुलैला जेव्हा तुमचं पहिलं ऍडमिशन होणार आहे तर त्या ऍडमिशनच्या आधी तुम्हाला तुमचा नंबर लागलाय का नाही किंवा कोणत्या ट्रेडला लागलाय हे सुद्धा तुम्हाला इथून काय करता येईल बघता येणार आहे. तर यावर टिक केल्यानंतर थोडंसं खाली सरकायचं. खाली गेल्यानंतर तुम्हाला तुमचे जेवढे काही डिटेल्स असतील ते डिटेल्स अशा पद्धतीने देतील. त्यांनी असं पण म्हटलेलं आहे जो IMC पर्याय ज्या ज्या मुलांनी निवडलाय मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. IMC म्हणजे काय तो आपला गव्हर्नमेंट मॅनेजमेंटचा कोटा आहे पण त्याला काय असते फी
बाकीच्या ट्रेडपेक्षा किंवा जनरल ऍडमिशन पेक्षा त्याला फी जी आहे ही फी जास्त असते. तर ते ऑप्शन निवडू नका. जर कमी टक्के असतील तरच ते ऑप्शन निवडा असं सांगितलं होतं. आता बघा, तुम्हाला तुमचा इन्स्टिट्यूट वाईज किंवा म्हणजे आयट्या मध्ये समजा आता तुम्ही त्र्यंबकाला फॉर्म भरलेला आहे, गव्हर्नमेंट आयट्या त्र्यंबक इथे तुम्ही फॉर्म भरलाय, तर त्या आयट्या मध्ये तुमचा नंबर कितवा आहे हे बघायचं असेल तरी सुद्धा तुम्ही चेक करू शकता. म्हणजे आता इथं बघा कोणत्या ऑप्शनवर टिक करायचं आहे आपल्याला, इथं इन्स्टिट्यूट वाईज यावर टिक करायचं. इन्स्टिट्यूट वाईज संस्थानिहाय याच्यावर टिक करायचं. याच्यावर टिक केल्यानंतर तुमची जी संस्था आहे ही कोणती गव्हर्नमेंट आहे का, म्हणजे तुम्ही कोणत्या आयट्यात ऍडमिशन घेताय, गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट आहे ते सिलेक्ट करायचं. बरोबर आहे, आपलं तर गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटवर टिक करायचं. जिल्हा कोणता, समजा नाशिक उदाहरण म्हणून सांगतो, समजा नाशिक. तालुका कोणता, समजा त्र्यंबकेश्वर. तालुका कोणता, समजा त्र्यंबकेश्वर. आणि इथं काय म्हटलंय त्यांनी, इन्स्टिट्यूट. तर त्र्यंबकला आपल्या दोन संस्था आहे, एक आहे दादासाहेब फाळके आणि एक बोरीपाडा. ती लांब आहे. तर तुम्ही या त्र्यंबकच्या याच्यावर टिक करून सर्च वर जर टिक केलं तर लगेच तुम्हाला खाली जी अशी लिस्ट आहे ही लिस्ट तुमची ओपन होऊन जाईल. त्यात तुम्ही प्रेफरन्स म्हणजे कोणती ट्रेड 1 नंबरला, कोणती ट्रेड 2 नंबरला, कोणती ट्रेड 3 नंबरला, हे जे टाकते ते सुद्धा तुम्हाला दिसेल. आणि तुमचा जो मेरिट नंबर आहे हा सुद्धा तुम्हाला काय होईल बघायला भेटेल. ठीक आहे. त्यानंतर अजून त्याच्याबद्दल तुम्हाला काय ऍडिशनल माहिती पाहिजे असेल ती सुद्धा तुम्हाला इथं बघायला भेटेल. ट्रेड वाईज जरी बघायचं असेल, म्हणजे समजा मशिनिस्ट ट्रेडला किती मुलांनी फॉर्म भरलेला आहे किंवा त्यामध्ये तुमचा नंबर किती आहे किंवा नंबर लागायचे तुमचे चान्सेस किती, हे जरी चेक करायचं असेल तरी तुम्ही इथं इन्स्टिट्यूट, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचा ट्रेड हे सर्व काय करू शकता, सर्च करू शकता. सर्च केल्यानंतर खाली लगेच लिस्ट ओपन होऊन जाईल आणि तुम्हाला तुमचा जो नंबर आहे नंबर पण समजेल आणि तुमचा त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. समजा आता कोणतं कॉलेज असेल, आपण समजू त्र्यंबक आयटी आहे, तर या त्र्यंबक आयटी मध्ये समजा एखाद्या ट्रेडला 20 मुलं घेणार आहे, किती 20 मुलं घेणार आहे, आणि जर तुमचा मेरिट नंबर 22-25 असा असेल तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपला नंबर, या जर 20 मुलांनी ऍडमिशन घेतलं तर आपला नंबर लागणार नाही. पण जर पहिल्या राऊंड नंतर यातला काही मुलांनी नाही घेतलं, दुसरी ट्रेड निवडली, तर तुमचा नंबर लागू शकतो. म्हणजे 20 नंबर असेल आणि तुम्ही 30च्या आसपास असेल तर तुमचा नंबर लागायचे चान्सेस असतात. हे समजण्यासाठी फक्त त्यांनी तुम्हाला काय दिलेला असतो, मेरिट नंबर दिलेला असतो. त्यानंतर आता समजा नंबर लागला, नंबर लागल्यानंतर तुम्हाला काय येईल, मेसेज किंवा कॉल जे काय असेल ते येऊन जाईल. ते कॉल आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, कॉलेजला जायचंय. कॉलेजला गेल्यानंतर डॉक्युमेंट, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट, तुमची फी वगैरे सर्व घेऊन तुम्हाला कॉलेजमधून फोन पण येईल. इनकेस जर फोन नाही आला तर तुम्हाला मेसेज पण येईल. त्या मेसेजवर तुमची जी ट्रेड आहे ही ट्रेड सुद्धा लिहिलेली राहील की कोणत्या ट्रेडला तुमचा जो नंबर आहे हा नंबर लागलेला आहे. आता जर समजा 2-3 याच्यात महत्वाच्या गोष्टी त्या आपण समजून घेऊ. तर समजा तुम्ही निवडलेला ट्रेड, जी तुम्ही निवडलेली ट्रेड आहे ही तुम्हाला नको असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, मी पहिले पण सांगितलं तुम्हाला किती ऑप्शन भरता येतात, तर 100 ऑप्शन भरता येतात. वेगवेगळ्या कॉलेजचे, वेगवेगळ्या ट्रेडचे 100 ऑप्शन भरता येतात. जर तुम्ही ऑप्शन टाकले की पहिल्या ट्रेडला तुमचा नंबर लागला असेल पहिल्या राऊंड साठी, तर तुम्हाला कंपल्सरी ऍडमिशन घ्यावाच लागेल. जर तुम्हाला दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या इथं कुठे पण नंबर लागले असेल, म्हणजे समजा इथं मशिनिस्ट ट्रेडला तुमचा नंबर लागला, ती ट्रेड तुम्ही टाकली 1 नंबरला, तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल. पण जर तुम्ही खाली फिटर, फॅशन समजा, इलेक्ट्रिशियन जे काय टाकले असेल, तर ह्या ट्रेडला जर तुमचा नंबर लागला असेल पण तुम्हाला ही ट्रेड नको असेल, तर तुम्ही दुसऱ्या राऊंड साठी प्रयत्न करू शकता. त्याचा फॉर्म कसा भरायचा किंवा कसं त्याला एलिजिबल राहायचं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सांगेल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे पूर्ण काही मेरिट नंबर असेल किंवा तुमचं जे ऍडमिशन स्टेटस असेल किंवा तुमची जी प्रोफाईल असेल यातले जेवढे डिटेल्स असतील हे सर्वचे सर्व जे डिटेल्स आहे हे डिटेल्स बघू शकता आणि तुम्ही स्वतः त्याच्यावर जो अभ्यास आहे हा अभ्यास करू शकता. तरी पण काय अडचण आली तर खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तसंच त्या टेलिग्राम चॅनलवर माझा पर्सनलचा नंबर पण आहे. आणि बरेचसे मुलं जे हे कमेंट करत असतात, आणि जर लॉग इन करायला तुम्हाला अडचण येत असेल तरी सुद्धा मला शेअर करा. लॉग इन होत नाही असं कोणाचंच होत नाही. लॉग इन तुम्ही मोबाईलवर जरी केलं तरी सुद्धा लॉग इन होतं. फक्त जे नेटवर्क आहे हे नेटवर्क म्हणजे रेंज चांगल्या ठिकाणी बसा आणि शक्यतो रात्रीचं लॉग इन करा. रात्री त्या वेबसाईटवर जी गर्दी ही गर्दी कमी असते. आणि जर तुम्हाला आणखी काय ऍडमिशनची माहिती पाहिजे असेल तर यामध्ये इथं त्यांनी आपल्याला सर्वेचे सर्व जे डिटेल्स आहे हे डिटेल देऊन ठेवले. ऍडमिशन नोटिफिकेशन हे ऑलरेडी एका मुलाने आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर सुद्धा टाकून ठेवलेलं आहे. तुम्ही तिथून सुद्धा काय करू शकता, डाउनलोड करू शकता. तर असे आतापर्यंतचे सर्व डिटेल्स आहे. याचा नंबर नाही लागला त्यांनी पण पुढे काय करायचं ते पण सांगेल. ज्यांना कमी टक्के आहे त्यांनी कसं ऍडमिशन मिळवायचं हे पण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू.